नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण परफेक्ट दाणेदार मूग डाळीचा हलवा कसा करायचा तेच बघतोय। येणाऱ्या सणासुदींमध्ये नक्की ट्राय करून बघाल, खायला मस्त लागतो। लग्न समारंभात कार्यक्रमात जसा मिळतो तसाच बनवलेला आहे, तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघाल। तर मूग डाळ हलवा करण्याकरिता इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे। हा 125 ml चा कप आहे, तो पूर्ण कप भरून डाळ घेतलेली आहे। डाळ जी आहे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। यानंतर यातील पाणी निथळून थोड्या वेळ पंख्याखाली वाळवून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायची आहे। हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायची। डाळ भाजताना करपू द्यायची नाही, डाळ भाजल्यामुळे त्याला एक सुगंध येतो, त्यामुळे लो फ्लेमवरच भाजायची। डाळ परतून झाल्यावर थोडा वेळ थंड झालं की मिक्सरमध्ये काढून याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये केल्यामुळे पूड जी आहे ती थोडी रवाळच होते, तर जसं आपलं बारीक रव्याचं टेक्स्चर असतं त्याच टेक्स्चरची पूड असायला हवी। यानंतर कढईमध्ये पाव कप साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे। जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढंच तूप वापरायचं आहे। आपण अर्धा कप डाळ घेतलेली आहे तर अर्धा कप तूप वापरणार आहोत। अर्ध तूप आता घातलेलं आहे आणि अर्ध तूप हलव्याच्या शेवटी घालणार आहोत। तूप वितळल्यावर यामध्ये 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन घालून एखादा मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। रवा बेसन घातल्यामुळे हलव्याला एक छान फ्लेवर येतो आणि टेक्स्चर सुद्धा छान येतं। आणि जी आपण मुगाची पूड तयार करून घेतलेली आहे ती घालून लो फ्लेमवर आपल्याला खरपूस परतून घ्यायची आहे। हा हलवा परफेक्ट होण्याकरिता तुम्ही कसं परताल त्यावरच त्याची चव अवलंबून आहे, त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायची। हे परतून होत आहे तोपर्यंत गॅसच्या दुसऱ्या बाजूला पॅन मध्ये 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर डाळीच्या चौपट पाणी आपल्याला वापरायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपली ही जी पूड आहे मस्त ब्राउनिश रंग येईपर्यंत परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेलं पाणी आहे ते घालायचं आहे। पाणी घातल्यावर गॅसचा फ्लेम लो ठेवून यावर झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे। जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। साधारण 3 ते 4 मिनिटे वाफ आणल्यावर तुम्ही बघू शकता डाळ मस्त फुललेली आहे। आता याला पुन्हा कंटिन्युअसली थोडा वेळ परतून घ्यायची आहे, जोपर्यंत हे मिक्सचर पॅन सोडत नाही किंवा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानुसार गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। पूर्ण वेळ गॅसचा फ्लेम लोच ठेवलेला आहे। या हलव्याकरिता तुम्ही जेवढा जास्त लो फ्लेमवर परताल तेवढा त्याचा अरोमा खूप छान येतो। तर असं दाणेदार टेक्स्चर येतपर्यंत मी हे परतून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता चमच्याने बघितलं तर असं रवाळ टेक्स्चर आपल्याला दिसत आहे। यानंतर इथे मी 3 पाव कप साखर घातलेली आहे, तर अर्धा कप डाळीच्या दीडपट आपल्याला साखर घालायची आहे। जर तुम्ही 1 कप डाळ घेतली असेल तर साधारण 1.5 कपच्या जवळपास तुम्हाला साखर घालायची आहे। जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर घातल्यावर साखर विरघळेपर्यंत थोडा वेळ परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे सैलसर होतं। इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता मिक्सरवर एखादा सेकंद फिरवून घेतलेले आहे। जाडसर अशी भरड ठेवायची आहे। तुम्हाला हवं असल्यास ड्रायफ्रुट्स तुम्ही तुपामध्ये तळून वरतून घालू शकता। हे थोडा वेळ मिक्स करून घेतल्यावर गॅसचा फ्लेम लो ठेवून झाकण ठेवून पुन्हा एक वाफ आणायची। साधारण 2 ते 3 मिनिटे एक वाफ आणल्यावर इथे आपला हा शिरा तयार आहे। पण याला दाणेदार टेक्स्चर किंवा लग्न समारंभात जसा शिरा मिळतो ते टेक्स्चर येण्याकरिता आता आपल्याला यामध्ये वरतून पुन्हा पाव कप तूप घालायचं आहे। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। मूग डाळीचा जो हलवा असतो त्यावर तूप असं तरंगलेलं असतं, त्याच्या आजूबाजूने तूप असतं, तर ते टेक्स्चर येण्याकरिता ही स्टेप करायची आहे। तूप घातल्यावर कंटिन्युअसली मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हलव्याला दाणेदार टेक्स्चर येत आहे। पूर्णपणे मिक्स होतपर्यंत इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपला हा मूग डाळीचा हलवा ऑलमोस्ट तयार आहे। वरतून बारीक केलेली वेलची पूड घातलेली आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जायफळ पूड सुद्धा यामध्ये घालू शकता। तर तुम्ही बघू शकता छान असा दाणेदार, खायला तेवढा सॉफ्ट मूग डाळीचा हलवा तयार आहे। यामध्ये मी थोडेसे केशर धागे सुद्धा घातलेले आहे, यामुळे रंग आणि चव दोन्ही एनहान्स होते, पण ऑप्शनल आहे, असल्यास घालू शकता। तर हा हलवा आपला इथे तयार आहे। पुन्हा एकदा रिकॅप सांगतो, जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढंच तूप घ्यायचं आहे। थोडंसं तूप जास्त घेतलं तरीही चालेल, पण कमी वापरायचं नाही। जेवढी डाळ घेतलेली आहे त्याच्यात चौपट पाणी वापरायचं आहे। इन केस हलवा कोरडा वाटला तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता। साखर जी आहे डाळीच्या दीडपट वापरायची आहे आणि तुम्ही अर्धी साखर अर्धा गूळ सुद्धा वापरू शकता। इथे मी हा हलवा सर्व करून घेतलेला आहे। गरमागरम खूप छान लागतो। एकदा नक्की ट्राय करून बघाल, कसा झाला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।